KNH न्यूज 24। नाऊर निमगाव खैरी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको, अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित। श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी पट्ट्यातील ग्रामस्थांनी निमगाव खैरी ते नाऊर या 11 किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरण किंवा सिमेंट कॉन्क्रीटीकरणच्या मागणीसाठी नुकतेच निमगाव खैरी पुणतांबा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले। गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला व शेतकरी वर्ग प्रचंड त्रस्त झाला असून आंदोलनादरम्यान ग्रामस्थांचा संताप उसळून आला। दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या खड्ड्यांतून प्रवास करावा लागत असून महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। रुग्णालयात पेशंट घेऊन जाताना वेळेत न पोहोचल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब आंदोलनादरम्यान समोर आली। दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचे छोटे मोठे अपघात सातत्याने होत असून श्रीरामपूरला जवळून जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग ग्रामस्थांच्या मोठ्या अडचणीचे कारण ठरत आहे। यापूर्वी शासन, प्रशासन व संबंधित विभागाला वारंवार निवेदन देऊनही ठोस दखल न घेतल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला। आज झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली। आंदोलनात महिला, युवक, शालेय विद्यार्थी व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले। ग्रामस्थांनी रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीचा ठराविक कालावधी जाहीर करण्याची मागणी केली। तसेच जर तातडीने रस्ता सुधारणा व डांबरीकरणाचे काम हाती घेतले गेले नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल आणि त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला। आंदोलनात प्रमुख उपस्थिती राजाराम राशीनकर सरपंच, नायगाव, प्रशांत लांडे, रोहिदास लांडे, योगेश बुचुडे, कार्तिक लांडे, भागवत राशीनकर, प्रकल्प राशीनकर, संदीप लांडे, सुनील लांडे, ज्ञानेश्वर लांडे, कैलास राशीनकर, बाळू बोर्डे, मंगेश लांडे, विकास लांडे, रवी राशीनकर, सुरेश भारसाकळ, रावसाहेब भुसारी, बाळू ठोंबरे, पवन लांडे, श्याम लांडे, विजू त्रिभुवन, संजू राशीनकर, बाळासाहेब लांडे, निलेश लांडे, उत्तम राशीनकर, विनोद बोर्डे, राजू राशीनकर, पोलीस पाटील नायगाव, दत्तात्रय झुराळे सरपंच, गणेश भाकरे, राजेश तांबे, शिवाजी तरस, राजेंद्र पटारे सामाजिक कार्यकर्ते, पटारे वस्ती। असंख्य तरुणांनीही या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। KNH न्यूज 24 साठी कॅमेरामॅन इनायत अत्तारसह संदीप जगताप, श्रीरामपूर। सदर रास्ता रोको आंदोलन हे स्थगित झालं असं कुणी समजू नये। सर्वसाधारणपणे शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेले जे आश्वासन आहे त्याची या 4 दिवसात कुठली व्यवस्था झाली नाही तर याच ठिकाणी पुन्हा एकदा 6 दिवसाच्या आतमध्ये पूर्वनियोजन करून आम्ही सगळे गावकरी या परिसरामधून पुन्हा रस्ता रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, याची मात्र सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी आणि संदर्भीय अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी आमची सर्वांना विनंती आहे।